अन्न हे पूर्णब्रह्म असते, तर अन्नाला भारतीय संस्कृतीमध्ये सर्वस्व मानले जाते. म्हणूनच आपला रोजचा आहार हा असाच पूर्णब्रह्म असणारा असावा. हल्ली भारताच्या चांगल्या सवयी जशा योग, आयुर्वेद हे पाश्चात्यांकडून काटेकोरपणे अभ्यासपूर्वक पाळले जात आहे. आणि आपण असे आहोत की आपली पूर्णब्रह्म असणारी खाद्यसंस्कृती सोडून पाश्चात्यांच्या खाद्यसंस्कृतीच्या आहारी जात आहोत. कशासाठी? फॅन्सी लाईफस्टाईल दाखवण्यासाठी, दिखाऊपणासाठी? एक सुज्ञ भारतीय म्हणून तरी आपण आपल्या खाद्यसंस्कृतीची नाळ घट्ट केलीच पाहिजे, जी दिवसेंदिवस लुप्त होत चालली आहे. तर एका मराठी माणसाच्या घरातील जेवणाचे ताट कसे असते आणि विशेष म्हणजे ते किती परिपूर्ण असते, अनेक फायबर, कार्ब्स, प्रोटीन, खनिजे ह्या सर्वांनी किती परिपूर्ण असते ते मी आज दाखवणार आहे. तर आजचे रात्रीचे जेवणाचे ताट माझे अशा लोहयुक्त पापडानी, फायबरयुक्त शेपूच्या भाजीनी, बाजरी, नाचणी, तांदूळ, ज्वारी या धान्यांच्या मल्टीग्रेन भाकरीने आणि जिला थापताना वर स्निग्धतेचा राजा म्हणून तीळ लावलेले आहे. आणि अशी मल्टीग्रेन स्वादिष्ट चविष्ट भाकरी मध्येच कुस्करून वरपण्यासाठी झणझणीत पण कमी कटाची कर्बोदके असणाऱ्या बटाट्याची आमटी वाटीत देखील वाढलेली आहे. आहारात प्रोटीन हवे. रात्रीची वेळ आहे तर कमी प्रोटीन म्हणून हिरव्या मूग डाळीची खिचडी आहे, जी साजूक तुपात बनवलेली आहे. आणि सलाड आहे, ज्यात भरपूर व्हिटॅमिन्स आणि फायबर आहे. लो कॅलरी फूड आहे. तर काय मंडळी, आहे ना माझे हे महाराष्ट्रीयन हलके फुलके पूर्ण ब्रह्म जेवणाचे ताट? तर असेच जेवण रोज रात्री असते आमच्या घरी. जस्ट पालेभाजी वेगवेगळ्या आणि कधी तर फळभाजी, कधी तर मिक्स डाळीचे वरण असते. काय तो इतकाच बदल. कारण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी या नकळत आपल्या पुढच्या पिढीच्या खाण्यापिण्याच्या सवयी बनून जातात. तर आपण कधी विचार केला आहे का की आपली आजी, आपली आई आणि आता आपण पालेभाज्या करताना डाळींचा वापर का करतो? मग ती मूग डाळ असो, तूर डाळ असो किंवा मसूर डाळ असो, ती हमखास आपण त्या भाजीमध्ये घालतो. तर का घालावे लागतात ह्या डाळी? तर ती पालेभाजी अधिक चविष्ट बनवण्यासाठी, अधिक पौष्टिक बनवण्यासाठी, ज्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळते. फायबर पण असते कारण की भाजीमध्ये आहेत. आणि चवीसाठी, कारण डाळी घालून केलेल्या पालेभाज्या कमाल लागतात. आणि ऑलरेडी पालेभाज्यात नैसर्गिक पाणी असते, तर ते पाणी डाळींमार्फत शोषले जाते आणि भाज्यांना जरासा दाटसरपणा येत असतो. रोज माझ्या घरी एक तरी पालेभाजी असते. आज मी शेपूची भाजी बनवणार आहे. चला तर मग आज बनवूयात झणझणीत मूग डाळ घालून केलेली मस्त शेपूची भाजी. आणि आम्ही सातारा, सांगली, कराड साईडचे आहोत ना, तर प्रत्येक भाजीत शेंगदाण्याचं कूट हे लागतं. तर याही भाजीत मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. त्याने त्या भाजीला एक अनोखी चव येते. कोणतीही फळभाजी, पालेभाजी असो, सगळ्यात पहिला तिला मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावं. कारण की जे काही पेस्टिसाइड्स त्याच्यामध्ये वापरलेले असतात ते मिठाच्या पाण्याने थोडेफार प्रमाणात काय होतात तर कमी होतात किंवा निघून जातात. तर ही शेपूची भाजी मी मस्त धुवून छानपैकी बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने शेपूची भाजी झणझणीत करण्यासाठी 4 लवंग्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत. आणि भरपूर लसूण ठेचून घेतलेला आहे. कारण की कोणत्याही पालेभाजीत भरपूर लसूण जेव्हा तुम्ही घालता ना, तेव्हा ती भाजी हे चविष्ट होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मी पूर्णपणे हिरवी साल असलेली मुगाची डाळ इथे घेतलेली आहे. तर ही अतिशय पौष्टिक असते. ह्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळतं. तर शेपूच्या भाजीमध्ये कोणी भिजवलेले तांदूळ घालतात, पण मी नेहमी भिजवलेली मुगाची डाळ घालते, ज्याने ती भाजी अधिक पौष्टिक. मी शेपूच्या भाजीमध्ये आणि मेथीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ वापरते, ज्याने ती भाजी अधिक पौष्टिक बनते. आणि हे आहे शेंगदाण्याचं कूट. तर शेंगदाण्याचं कूट मी ओबडधोबड कुटलेलं आहे, ज्याने आपण भाजी खाताना ते जे काही दाणे आहेत ना ते दाताखाली येतात आणि त्याची चव ही निराळी लागते. त्यामुळे मी शेंगदाण्याचं कूट देखील इथे वापरत आहे. याने सुद्धा भाजीला एक खूप चांगलं टेक्स्चर येतं आणि भाजी दाटसर बनते.
चला तर मग अशी सगळी पूर्वतयारी करून झाल्यानंतर कढईमध्ये मस्तपैकी मी तेल घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये जे काही आपण ठेचलेला लसूण आहे तो आता ह्याच्यामध्ये पूर्ण खरपूस भाजून घ्यायचा आहे. काहीही म्हणा, जेव्हा आपण लसूण भरपूर घालतो ना तर कोणतीही भाजी असो त्या भाजीला चव अफलातून येते. तर ह्याच्यामध्ये आपण जे काही कट केलेल्या मिरच्या होत्या त्या देखील मी घातलेल्या आहेत. चला आता जी काही चिरून ठेवलेली शेपूची भाजी आहे ती आपण आता परतून घेऊयात आणि त्याचमध्ये जे आपण एक थोड्याशा 5 मिनिटासाठी जी आपण मुगाची डाळ भिजवून ठेवली होती ती सुद्धा आपण आता ह्याच्यामध्ये घालूयात आणि चांगलं परतून घेऊन चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालूयात. सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे काय की पालेभाजी करताना काही जण काय करतात की त्याच्यावरती झाकण ठेवत नाहीत, तशीच ती बिना झाकणाची काय करतात शिजवतात. तर याने काय होतं की पालेभाजीमध्ये जे काही मिनरल्स असतात, विटॅमिन्स असतात ते काय होतात की वाफेबरोबर निघून जातात. तर ते होऊ नये ह्या कारणास्तव आपण काय करायचं, कोणतीही पालेभाजी करताना त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ती भाजी शिजवायची आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत ती भाजी शिजवायची. त्यामुळे ती खमंगही लागते आणि त्याच्यामध्ये जे काही मिनरल्स असतात, विटॅमिन्स असतात तर ते पाण्याच्या वाफेबरोबर निघून जात नाहीत. अशा पद्धतीने पूर्णपणे पाणी जे होतं आपल्या भाजीमधलं ते पूर्णपणे आता आटलेलं आहे आणि भाजी छान रीतीने शिजलेली आहे. तर आता गॅस बंद करूयात आणि जे काही आपलं दाण्याचं कूट आहे ते त्याच्यामध्ये घालूयात. चला, मस्त हिरवी हिरवी झणझणीत मूग डाळ घातलेली माझी शेपूची भाजी तयार झालेली आहे. ही अतिशय चवीला छान लागते. कोणाला जर आवडत नसेल ना तरी ते देखील आवडीने खातील, इतकी ही सुंदर भाजी लागते. जस्ट त्याला तिखट ठेवावं तर ते चवीला आणि जास्ती चांगलं लागतं.